गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या शिक्षकाचा मृत्यू झालाय। औरंगाबादमधली घटना आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी उपसंचालकांना घेराव घातलाय। उपोषणादरम्यान प्रकृती बिघडल्यानं शिक्षक गजानन खरात यांना घरी नेण्यात आलं। आज पहाटे जालन्यातल्या घरी नेल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। औरंगाबाद शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनात ते सहभागी होते। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सध्या कृष्णा, शिक्षकांनी काय भूमिका घेतली आहे सगळ्या घटनेसंदर्भात? ज्ञानदा, ही सगळी घटना घडली आहे त्याबद्दल सगळे शिक्षकांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि महाराष्ट्रभर उद्यापासून आंदोलन करणार असल्याचं देखील सगळ्या शिक्षक संघटनांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आज ज्यावेळेस सकाळी हे उपोषणकर्त्यांनी तिथे आले त्यावेळेस त्यांनी घोषणाबाजीने सुरुवात केली, मात्र आता देखील हे उपोषण सुरू असलं तरी दुसरीकडे ज्या कार्यालयासमोर हे उपोषणाला बसलेले होते ते शिक्षक उपसंचालक यांना देखील गेल्या अर्ध्या तासापासून घेराव घातलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत यावरती ठोस पावलं उचलत नाहीत तोपर्यंत हा घेराव जो आहे तो मागे घेतला जाणार नाही। तर दुसरीकडे जाफराबादमध्ये देखील जे शिक्षक मृत पावले होते खरात, त्यांचा मृतदेह देखील तहसील कार्यालयासमोर घेऊन गेले होते आणि जोपर्यंत यांच्यावर ज्यामुळे यांचा मृत्यू झाला त्यावर ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असं देखील तिथल्या लोकांनी सांगितलेलं होतं। आणि ज्यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि तक्रारी अर्ज स्वतःकडे घेतला त्यावेळेस ते तिथलं प्रेत आहे ते उचलण्यात आलं आणि या सगळ्या शिक्षकांचं म्हणणं असं आहे की अर्थमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि ज्यासाठी ते उपोषणाला बसले होते ती जी मागणी आहे सर्व शिक्षकांची, कारण गेल्या वर्षानुवर्षे शिक्षक जे आहेत ते एकही रुपये न घेता शिक्षणदानाचं काम करतात मात्र त्यांना अनुदान मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्याचमुळे गजानन खरात यांचा मृत्यू झाला। त्यामुळे आता हा मुद्दा घेऊन उद्या जर सगळ्या शिक्षक संघटना महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळाल्या तर त्यात आश्चर्य वाटायला नको। ज्ञानदा, नक्कीच घडलेली घटना खूपच दुर्दैवी आहे, परंतु आता सरकार या संदर्भात काहीतरी पावलं उचलेल अशी अपेक्षा करूया। कृष्णा, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।